नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपण MPSC प्री आणि मेन्स पॉलिटी PYQ ॲनालिसिस सिरीज पाहतो आहे. हे त्याच्यातलं पुढचं लेक्चर आहे आणि या लेक्चरमध्ये आपण ज्या सार्वजनिक सेवा आहेत तर त्या सार्वजनिक सेवेअंतर्गत प्रशिक्षण देणाऱ्या ज्या संस्था आहेत तर त्या संस्थांचे PYQ पाहतो आहे. हा पार्ट 2 आहे. जर का तुम्ही पार्ट 1 पाहिला नसेल तर याच्या अगोदरचं लेक्चर पार्ट 1 आहे आणि हे पार्ट 2 आहे. पार्ट 1 मध्ये आपण निम्मे प्रश्न डिस्कस केलेले आहेत आणि राहिलेल्या पार्ट 2 मध्ये आपण राहिलेले सर्व प्रश्न डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सार्वजनिक सेवा महत्त्वाच्या प्रशिक्षण संस्था, ज्यावेळेस तुम्हाला याचा अभ्यास करायचा असतो तर भाग 1 मध्ये मी तुम्हाला कसा कुठून कधी अभ्यास करायचा सांगितले. ह्या सर्व मुद्द्यांचं विश्लेषण भाग 1 मध्ये केलेलं आहे. जर का तुम्ही ते लेक्चर पाहिलं नसेल तर पहा. इथं मी तुम्हाला तरीसुद्धा थोडक्यात सांगतो, आता तुमच्या ते डोक्यात अगदी फिट्ट बसेल. बघा, आता ह्या ज्या प्रशिक्षण संस्था आहेत तर ह्या प्रशिक्षण संस्था राज्यसेवेच्या जुन्या अभ्यासक्रमानुसार मुख्य परीक्षेतला भाग होता, लक्षात ठेवा. आणि आत्ता राज्यसेवेचा नवीन अभ्यासक्रम स्वीकारल्यामुळं राज्यसेवेची मुख्य परीक्षा ही पारंपरिक वर्णनात्मक म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीची झालेली आहे. ओके, त्याच्यामुळे इथं तुम्हाला आता ऑब्जेक्टिव्ह पद्धतीनं प्रश्न विचारले जाणार नाहीत. इथं तुम्हाला एक्सप्लेनेशन लिहायचं आहे तुम्हाला तिथं. तरीसुद्धा एखादा जर का प्रीला याच्यातला क्वेश्चन रिपीट झाला तर तुम्हाला 2 मार्क्स मिळू शकतात. तर त्या अनुषंगानं हे आपलं जी चर्चा आहे, डिस्कशन आहे तर ते तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. आता ज्यावेळेस तुम्ही या प्रशिक्षण संस्थांचा अभ्यास करता, उदाहरणार्थ नागपूरची वसंतराव नाईक प्रशिक्षण संस्था असेल, पुण्यातली यशवंतराव चव्हाण प्रशिक्षण संस्था असेल, लालबहादूर शास्त्रीची सरदार वल्लभभाई पटेल असेल, ओके, मसूरची लालबहादूर शास्त्री अकॅडमी असेल, हैदराबादची सरदार वल्लभभाई पटेल अकॅडमी असेल, तर ह्या वेगवेगळ्या प्रशिक्षण संस्थांचे जी संकेतस्थळं आहेत, जी वेबसाईट्स आहेत तर ते एकदा चेक करा. ह्या संस्था नक्की काय करतात याची ॲक्युरेट माहिती तुम्हाला तिथं मिळेल. कधी स्थापन झाली, कोण कार्य करतं, प्रमुख कोण आहे, कोण कोण होऊन गेलं, कुठलं क्षेत्र आहे, मग प्रशिक्षण देते की धोरणं तयार करते, कार्यक्रम राबवते की फक्त कार्यक्रमाची अंमलबजावणी करते, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला या संस्थांच्या वेबसाईट्सवरती मिळतील. अजून मी तुम्हाला सांगतो, फक्त या प्रशिक्षण संस्थाच नाही तर वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युशनल आणि नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज ज्या आहेत त्याच्याबद्दलची जर का तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर त्या संस्थेच्या वेबसाईट्स चेक करत चला. तिथं तुम्हाला ती सगळी माहिती मिळून जाईल. ओके, त्याच्यामुळं जे तुम्ही म्हणतात ना कधी प्रश्न आम्ही पाहिलेच नाहीत एखाद्या संस्थेचा प्रश्न, तर त्या संस्थेच्या वेबसाईटवरून ते प्रश्न ॲज इट इज उचललेले आहेत. उदाहरणार्थ नीती आयोगाचा एक प्रश्न होता. नीती आयोगाची माहिती देताना त्या वेबसाईटवरची जी पहिली 2 वाक्य आहेत तीच MPSCने मुख्य परीक्षेला कॉपी पेस्ट केली होती, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे या संस्थांच्या वेबसाईट बघत चला, तिथं तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आणि मागील वर्षाचे प्रश्न आणि संस्थांशी संबंधित चालू घडामोडींचा अभ्यास करणं हे 2 महत्त्वाचे पॉईंट आहेत. आता परीक्षेचं स्वरूप बदलल्यामुळे याच्यावरती तुम्हाला काही ऑब्जेक्टिव्हला प्रश्न येणार नाहीत. ते आले तर पूर्व परीक्षेला येतील आणि कंबाईनच्या मुख्य परीक्षेला एखादा दुसरा प्रश्न आला तर येऊ शकतो. आणि जर का मग तुम्हाला इतर गोष्टींचा अभ्यास करायचाच असेल कमी वेळात तर तुम्ही याचे PYQ पाहू शकता, बरोबर. याचे PYQ आणि एखाद्या संस्थेबद्दल आत्ता काय घडतंय किंवा काय परिस्थिती आहे तर तुम्हाला त्याची थोडीशी आयडिया येईल आणि तुम्ही त्याचा तिथं अभ्यास करू शकता. तर हे 2 घटक महत्त्वाचे आहेत, हे लक्षात ठेवा आणि याचाच तुम्ही इथं अभ्यास करायचा आहे. ओके, चलो प्रश्नांना सुरुवात करूया. ही जी फ्री लेक्चर सिरीज आहे तर तुम्हाला VJC स्टडी या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये गेल्यानंतर MPSC पॉलिटी PYQ ॲनालिसिस सिरीज अंतर्गत हे सगळी फ्री ऑफ कॉस्ट, 1 रुपयाही न घेता सगळी लेक्चर चालू आहेत. तुम्ही पहा, तुमच्या मित्रमैत्रिणींनी शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा, शेजारची बेल आयकन दिली ती प्रेस करा, जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. आणि सध्या VJC स्टडी हा जो ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर सध्या आम्ही 5 सोशल मीडियावरती उपलब्ध आहे. त्या 5ही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VJC स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. चला प्रश्नांना पाहूया. आजच्या पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आला आहे. सत्य असणारं विधान निवडायचं, बरोबर असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. बघा किती विधान आहेत, 3 विधान आहेत. त्याच्यातलं बरोबर विधान आपल्याला बाजूला काढायचं आहे. राष्ट्रीय प्रशासन संस्था 1959 मध्ये स्थापन करण्यात आली, हे बरोबर आहे का? तर बरोबर आहे. बघा आता बरोबर आहे, म्हणजे सगळीकडेच आहे. राष्ट्रीय प्रशासन संस्थेचे 1974 साली असं नाव करण्यात आलं, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4 राष्ट्रीय प्रशासन संस्था, ओके, ती कुठली आहे? प्रशासन संस्था मसुरीला, आणि त्याला नाव काय देण्यात आलेलं आहे? लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन प्रबोधिनी किंवा संस्था काही म्हणा तुम्ही. ओके, हे पर्याय क्रमांक हे चुकले, हे साल फक्त चुकीचं आहे.
मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला साली सांगितलं आहे आणि यांनी प्रशिक्षणासाठीचा सँडविच कोर्स जो आहे 1969 जो पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग वीराप्पा मोईली यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला होता 1966 ते 1969 आणि यांनी अधिकाऱ्यांसाठी अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांसाठी सँडविच प्रशिक्षण लागू करण्यात यावं असं सांगितलं होतं आणि ते लागू करण्यात आलेलं आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, खालील विधान विचारात घ्या आणि बरोबर असणारं विधान जे आहे तर ते ओळखायचं आहे. नागरी सेवा हा शब्दप्रयोग सर्वप्रथम ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरवर्गासाठी वापरला गेला. काय वाटतं तुम्हाला? तर हे बरोबर आहे का चुकीचं आहे? तर हे बरोबर आहे. ICS हे ब्रिटिशांचे नागरी सेना असे वर्णन केले गेलं. बरोबर आहे. अनुच्छेद 309 सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या नोकरवर्गास लागू होत नाही. बरोबर आहे. आता तुम्ही काम करायचं आहे तर कलम 309 काय आहे तर ते सर्च करायचं आहे. आता हे सर्च करण्यापेक्षा तुम्ही एक लेक्चर बघून टाका. मी तुम्हाला सांगतो, भारतीय संविधानाचे जे आपल्याच यूट्यूब चॅनलवरती जी फ्री ऑफ कॉस्टवाली लेक्चर सिरीज चाललेली आहे तर तिथं अगदी 1 ते कलम 395 सगळ्या कलमांचं विश्लेषण केलं आहे आणि ती PDF जी आहे तर तो तुम्हाला आपल्याच VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे. जर का तुम्ही ती डाउनलोड केली नसेल, डाउनलोड करा आणि त्याची एक चांगली प्रिंट मारा की तुम्हाला ती कधीही कलम भविष्यात रिवाईज करता येतील. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरची तिन्ही विधानं जे आहेत या ठिकाणी बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, लाभासनाच्या बाबतीत हा प्रश्न आहे आणि योग्य विधान ओळखायचं आहे. नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनची स्थापना 1959 करण्यात आली. काय वाटतं तुम्हाला? हे विधान बरोबर आहे का? तर बरोबर आहे. वरती काय होतं 1974, त्याच्यामुळे ते वाक्य चुकीचं होतं. बरोबर. तर 1959 बरोबर आहे. ऑक्टोबर 1972 NAचे नामांतर लालबहादूर शास्त्री अकॅडमी ॲडमिनिस्ट्रेशन असं करण्यात आलं. तर हे सुद्धा बरोबर आहे. 1975 नॅशनल शब्द अकॅडमीला जोडला. अगोदरच त्याच्यात नॅशनल होतं, परत काय जोडण्याची गरज नाही आहे. क चुकलं. आणि ब ही 2 विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारतीय अभियांत्रिकी सेवेची शिफारस डॅश केली होती. कुणी केली होती? तर 5व्या केंद्रीय वेतन आयोगानं. लक्षात ठेवा, पहिल्यांदाच आउट ऑफ द बॉक्स. बघा इथं आता बऱ्याचशा जणांना असं वाटेल की वेतन आयोग कसा काय? ओके, अभियांत्रिकी सेवे म्हणजे शिफारस केली ना, पण तो सर्वस्वी निर्णय राज्यसभेला घ्यायचा आहे. मग त्यांनी घेतला का? नाही घेतला. तर याचं उत्तर आहे 5वा केंद्रीय वेतन आयोग. आता तुम्ही काय करायचं आहे, आजपर्यंत जे झालेले 1 ते 16 फायनान्स कमिशन जे आहेत तर ते बघायचेत. वेतन आयोग आणि फायनान्स कमिशन म्हणजे वित्त आयोग हे वेगवेगळे आहेत. लक्षात ठेवा, मी तुम्हाला वित्त आयोगाबद्दल बघायला सांगितले 1 ते 16. वेतन आयोगाबद्दल प्रश्न विचारण्याची शक्यता खूप कमी आहे. जो लेटेस्ट आहे 7वा 8वा त्याच्याबद्दल फक्त वाचून घ्या. आणि जे वित्त आयोग आहेत फायनान्स कमिशन कलम 80 नुसार राष्ट्रपती स्थापन करतात. तर त्याच्याबद्दल तुम्ही एकदा काय करा, पहिला वेतन आयोग त्या अगदी 16वा वेतन आयोग, त्याचा कालावधी, अध्यक्ष आणि सचिव आणि 11 ते 16 या वेतन आयोगाचे सदस्य आणि सचिव हे सगळं तुम्ही पाहून घ्यायचं आहे. हे एक्स्ट्राचा अभ्यास तुमच्यासाठी. आणि वित्त आयोग जे आहे तर ती कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, कारण ते जे कलम आहे 80 तर 80 कलम राज्यघटनेत नमूद आहे आणि त्या कलमानुसार दर 5 वर्षाने किंवा त्याच्या आतमध्ये भारताच्या राष्ट्रपतीला वित्त आयोग स्थापन करता येतो. हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, प्रशिक्षणाची उद्दिष्टे विचारात घ्या. काय उद्दिष्ट आहेत आणि बरोबर विधान आपल्याला ओळखायचं आहे. नोकरवर्गाच्या कार्यक्षमतेत वाढ करणं. बरोबर आहे. कार्यक्षम लायक अधिकाऱ्यांची दुसरी फळी निर्माण करणं. बरोबर आहे. सनदी सेवकांना जनतेप्रती जबाबदार बनवणं. बरोबर आहे. सनदी सेवकांची मानसिक, नैतिक आणि आध्यात्मिक क्षमता वाढवणं. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. प्रशिक्षण कशासाठी दिलं जातं की तुम्हाला काहीतरी प्रशासनातलं कळावं, लोकांच्या ज्या समस्या आहेत, ज्या तक्रारी आहेत तर त्या लवकरात लवकर सोडवता याव्यात या दृष्टिकोनातून तुम्ही सक्षम व्हावा यासाठी प्रशिक्षण दिलं जातं. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारतात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आचारसंहिता म्हणजे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ब ड. सेवेतील सचोटी, सेवेतील अनुशासन आणि सेवेत असताना राजकारणापासून तटस्थता. हे काय आहे? आचारसंहिता. कोणासाठी? सरकारी सेवकांसाठी. जसे निवडणुकीसाठी आचारसंहिता असते आणि त्या काळात तुम्हाला ठराविक गोष्टी करण्यापासून बद्ध केलं जातं, ठराविक गोष्टी करू दिल्या जात नाहीत. तसंच जर का तुम्ही सरकारी सेवेत असाल तर तुम्हाला हे सगळं पाळावं लागतं. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न, पदप्रवेश प्रशिक्षणाच्या पुढील 3 प्रमुख पायऱ्या आहेत. पदप्रवेश प्रशिक्षण कुठल्या 3 पायऱ्या आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पायाभूत प्रशिक्षण, संस्थात्मक किंवा व्यावसायिक प्रशिक्षण आणि जिल्हा किंवा क्षेत्र प्रशिक्षण. ब ड. पर्याय क्रमांक 2
या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारतीय वनसेवेची निर्मिती कधी करण्यात आली? फॉरेस्ट सर्व्हिस IFES किंवा त्याला IFOES असंही म्हटलं जातं, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. तर याची स्थापना कधी करण्यात आली? 1 जुलै 1966. म्हणजे लेटेस्ट सर्व्हिस आहे. लेटेस्ट म्हणजे तरीसुद्धाही एक 70-75 वर्षापूर्वीची. ओके, ही 70 पण नाही, म्हणजे 40-45 वर्षापूर्वीची सर्व्हिस आहे. पुढचा प्रश्न, पुढील 2 विधानापैकी कोणतं विधान योग्य आहे? योग्य असणारं विधान जे आहे तर ते आपल्याला इथं शोधायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, केवळ ब बरोबर आहे. पायाभूत प्रशिक्षण IAS व IPSला प्रथम एकत्रितपणे मसुरीत आणि नंतर वेगवेगळी मसुरी आणि हैदराबाद येथे पाठवलं जातं. जे सगळे अधिकारी जे आहेत UPSCतनं पास झालेले 1000, तर पहिल्यांदा त्यांना 6 महिन्याचा कोर्स, त्याला फाउंडेशन कोर्स असं म्हटलं जातं, तर तो मसुरी इथं कंप्लीट करावा लागतो. आणि मग त्यांना कुठं IASला मसुरीत ठेवलं जातं आणि IPSला हैदराबादला सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमीत पाठवून त्यांचं तिथं प्रशिक्षण घेतलं किंवा दिलं जातं. त्याच्यामुळे फक्त ब बरोबर आहे. मसुरीमध्ये सगळ्यांना एकत्रित द्यायचं म्हणलं 1000 लोकांना तरी ठेवायचं कसं काय? ओके, हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना पाठवलं जातं. म्हणजे ठेवायचं म्हणून नाही पाठवलं जात, परंतु त्यांचा बराचसा कालावधी किंवा बरेचसं प्रशिक्षण तिथं दिलं जातं. पुढचा प्रश्न, पुढील 2 विधानापैकी कुठलं विधान योग्य आहे? आणि आपल्याला योग्य असणारं विधान ओळखायचं आहे. महाराष्ट्रात 1979 साली पहिल्यांदाच एका IAS अधिकाऱ्याची मुख्य सचिव या पदावरती नियुक्ती करण्यात आलेली होती. ओके, तर हे विधान चुकीचं आहे. पंजाबमध्ये जिल्हाधिकारी कलेक्टर म्हणून ओळखला जात नाही, तर हे विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. आता काय म्हणून ओळखला जातो? जरा थोडंसं गुगल करा आणि तुम्हाला उत्तर सापडलं खाली कमेंट करा. थोडंसं तुम्ही काम केलं पाहिजे. पुढचा प्रश्न, जोड्या या ठिकाणी लावायच्या आहेत. जोड्या लावायच्या आहेत. बघा, हां, डायरेक्ट याच्या आपण जोड्या लावूया. तर बघा, याचं उत्तर 3 आहे. कौशल्य प्रशिक्षण ला 3, पार्श्वभूमी प्रशिक्षण ला 4, अनुमान प्रशिक्षण ला 1 आणि पुनःप्रशिक्षण ला 2. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालील विधानापैकी कोणतं बरोबर आहे? बरोबर असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. ओके, डायरेक्ट याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, एक हे विधान बरोबर नाही. अखिल भारतीय सेवांचं नियंत्रण व व्यवस्थापन केंद्र शासनाच्या 2 वेगवेगळ्या नाही, एकाच मंत्रालयाकडून होतं, कार्मिक. तर एक चुकलं आहे. सध्या अखिल भारतीय सेवेचे एकूण 28 केडर राज्य आहेत आणि मग बाकीचे केंद्रशासित प्रदेश ते पण आहेत ना. 2 चुकलं. IPSची अधिकृत संख्या ही नेहमीच IASपेक्षा जास्त असते, असं काय नसतं. 3 चुकलं. तर 4च्या 4 विधानं चुकीची आहेत. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. बघा काय म्हणतंय. 312 अंतर्गत भारतीय संविधानाने अखिल भारतीय सेवांची तरतूद केलेली आहे, बरोबर. आणि याच्या संबंधीचे जास्तीचे अधिकार कोणाला आहेत? संसदेच्या वरिष्ठ सभागृहाला. कोणाला? राज्यसभेला. दॅट्स इट. म्हणजे एखादी अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याची जी तरतूद आहे त्याच्या संबंधित चर्चा जी आहे किंवा पहिल्यांदा मंजुरी जी आहे तर ती राज्यसभेची लागते, हे लक्षात ठेवा. भारतीय संविधानाचा भाग 13 संघ आणि राज्य अखत्यारीतील सेवा, तर हे काय आहे? हे विधान चुकीचं आहे. भाग 13 नाही, भाग 14 हे चुकलं आहे. पर्याय क्रमांक 1 फक्त विधान अ जे आहे या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, कार्मिक, जनतक्रार आणि पेन्शन मंत्रालय हे डॅश डॅश यांच्या सर्व प्रशासकीय बाबींची हाताळणी करतं. ओके, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व, या सर्व बाबींची हाताळणी करतं. काय काय? भारतीय लोक प्रशासन संस्था, केंद्रीय अन्वेषण ब्युरो, केंद्रीय दक्षता आयोग, प्रशासकीय न्यायाधिकरण आणि संघ लोकसेवा आयोग. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पुढील 2 विधानापैकी कोणतं विधान योग्य आहे? योग्य असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फक्त ब विधान बरोबर आहे. बघा, केंद्रीय सेवेतील वर्ग 1, 2, 3 आणि 4 हे वर्गीकरण गट अ, ब, क आणि ड मध्ये दुसरा वेतन आयोगाच्या शिफारशीवर करण्यात आलं. हे विधान चुकीचं आहे. स्वातंत्र्या अगोदर त्यांना वर्ग 1, वर्ग 2 गौण आणि दुय्यम समजलं जाईल, हे मात्र बरोबर आहे. स्वातंत्र्याच्या अगोदरची परिस्थिती त्यांनी इथं सांगितलेली आहे. ज्यावेळेस तुम्ही या प्रशासकीय सेवेचा अभ्यास करता तर याची सुरुवात तुम्हाला ली कमिशनपासून करता येऊ शकते किंवा करायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. ते जास्त या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि ते या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, कलमांच्या जोड्या लावायच्या आहेत.
बघा आपण आता जोड्या लावण्याचा प्रयत्न करूया. 309ला काय आहे? केंद्रीय सेवेची भरती आणि सेवा शर्ती, बरोबर येते का लक्षात? त्याच्यानंतर 311ला अखिल भारतीय सेवा आणि केंद्रीय सेवेतील बडतर्फी आणि कामावरून कमी करणं. 323 काय आहे? प्रशासकीय न्यायाधिकरणाची स्थापना. आणि 335 अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठीचा हक्क. तुम्हाला लक्षात येईल 335 जरा थोडंसं लांबचं कलम वाटतंय आणि या तरतुदी SC आणि ST मध्ये आहेत. 300 म्हणजे डला 2 कुठे किती ठिकाणी आहे बघा, डला 2 एकाच ठिकाणी, दॅट्स इट. आणि तेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. हे लॉजिक आहे आणि हे लॉजिक तुम्हाला त्याच वेळेस डेव्हलप करता येईल ज्यावेळेस तुमचा थोडासा अभ्यास झालेला असेल. आणि जर का अभ्यास झालेला नसेल तर तुम्हाला लॉजिक डेव्हलप करता येणार नाही. पुढचा प्रश्न. पुढील 2 विधानापैकी योग्य असणारं विधान आपल्याला शोधायचं आहे. योग्य विधान ओळखायचं आहे. तर बघा, वित्त मंत्रालयात एक नियुक्त केलेले पहिले IAS असलेले वित्त सचिव मॉन्टेक्सिंग अहवाली आहे. हे चुकीचं आहे, बरोबर आहे, दॅट्स इट. पुढचा प्रश्न. चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. चुकीचं विधान या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. 5व्या वेतन आयोगाने केवळ एक नवीन अखिल भारतीय सेवा सुचवली होती, ती म्हणजे भारतीय वैद्यकीय सेवा. ओके, तर काय वाटतं हे विधान? तर हे विधान बरोबर आहे. बघा, आयोगाने असंही सुचवलं की अखिल भारतीय सेवा अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे अधिकार राज्याला असू नयेत. ओके, तर हे काय असं सुचवलेलं नाही आहे. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न थोडंसं फास्ट जातो, आय नो व्हेरी वेल, परंतु हे प्रश्न काय कामाचे नाहीत प्री ओरिएंटेशननी. यशदाबाबत खालीलपैकी कोणतं विधान सत्य नाही? याचा अर्थ चुकीचं विधान आपल्याला शोधायचं आहे. यशदाच्या बाबतीत बघा, चुकीचं विधान काढूया, कुठलं आहे ते? सगळी विधानं पहिली 3 बरोबर आहे. 4थं विधान चुकीचं आहे. ही निमस्वायत्त संस्था असून तिच्यावर प्रशासकीय नियंत्रण हे महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचं आहे. निमस्वायत्त नाही आहे, ती एक स्वायत्त संस्था आहे. बऱ्याचशा गोष्टीत यशदा स्वतः पुढाकार घेऊन काम करते, त्याच्यामुळे 4थं विधान चुकीचं आहे. 1, 2 आणि 3 ही विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण आपल्याला चुकीचं विधान त्या ठिकाणी शोधायचं होतं. पुढचा प्रश्न. राज्यघटनेच्या कलम 311 अन्वये सुरक्षा प्रदान करण्यात आलेली आहे. कोणाला सुरक्षा प्रदान करण्यात आली? तर पर्याय क्रमांक 2 नागरी सेवकांना लहरीपणाने त्यांच्या पदावरून हटवण्यापासून. नागरी सेवकांना लहरीपणाने त्यांच्या पदावरून हटवण्यापासून काय करण्यात आलेली आहे? सुरक्षा प्रदान करण्यात आलेली आहे. आणि तेच आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2. आलं लक्षात? समजलं? पुढचा प्रश्न. जोपर्यंत, आता याचं उत्तर सांगतो, काय एवढा महत्त्वाचा प्रश्न नाही आहे. पर्याय क्रमांक 2 5वा केंद्रीय वेतन आयोग. हे तुम्ही प्रश्न वाचून घ्या. ओके, पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग कधी आला होता? 1966 ते 1969. दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग कधी आला होता? 2005 ते 2009. ही एक्स्ट्राची माहिती. ओके, पुढचा प्रश्न. सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबाद संबंधी खालील विधानं विचारात घ्या. आणि चुकीचं किंवा बरोबर असणारं विधान जे आहे तर ते आपल्याला शोधायचं. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कारण संस्थेबद्दलचा प्रश्न आहे. एक्सप्लेनेशन काय करणार त्याचं? विधान बरोबर आहे. संस्था IPS अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देते, त्याचबरोबर इतरांनाही विशिष्ट विषयात प्रशिक्षण देते. पोलीस म्हटल्यानंतर IPS यायला पाहिजे, बरोबर आहे. थोडंसं लॉजिक लावा. आहे त्या ठिकाणी चुकीचं आहे. ओके, अभ्यासक्रमासंबंधी उस्मानिया विद्यापीठाशी संलग्न आहे, तर हे चुकीचं आहे. ओके, पुढचा प्रश्न. पुढील कोणतं विधान योग्य आहे? 2 विधान आहेत, त्याच्यातलं योग्य विधान जे आहे तर ते आपल्याला ओळखायचं आहे. तर ही दोन्ही विधानं या ठिकाणी चूक आहेत. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. वरिष्ठ लोकसेवकांसाठी मिश्र पेशा परीक्षा यांची शिफारस कोठारी कमिशनने केली. हे चुकीचं आहे. लक्षात ठेवा, नवीन एज्युकेशन पॉलिसीचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता तर तुम्हाला हे 64 ते 66 हे कोठारी कमिशन याचा तुम्हाला अभ्यास करावाच लागेल, कारण हे तुम्हाला 2 विधानं दिले जाऊ शकतं. एक न्यू एज्युकेशन पॉलिसीबद्दलचं विधान असू शकतं आणि एक कोठारी कमिशनमधलं विधान असू शकतं. त्याच्यामुळे त्याचा तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास करा. न्यू एज्युकेशन पॉलिसीचा अभ्यास करत असताना कोठारी कमिशनचा अभ्यास करणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. प्रश्न तुम्हाला एकदा कोठारी कमिशन कधी आलं, अध्यक्ष कोण, सदस्य कोण, पिरियड काय होता आणि महत्त्वाच्या शिफारशी की ज्या 4-5 आहेत त्या काढून ठेवल्या तर तुम्हाला इतर काही अभ्यास करायची गरज त्या ठिकाणी पडणार नाही. समजतंय का? ओके, चलो आगे बढो. खालीपैकी कोणती पदे संघ लोकसेवा आयोगाच्या सल्ल्यापासून वगळलेली आहेत?
ओके, कुठली पदं आहेत की जी वगळलेली आहेत? तर याचं उत्तर आहे बघा, सचिवालयातील पदे आणि राष्ट्रपतींचे खाजगी कर्मचारी हे एक वगळलेलं आहे. विदेश कार्य मंत्रालयाअंतर्गतच्या शासकीय आदरातिथ्य संघटनेतील पदे हेही वगळलेलं आहे. दूरसंचार विभागातील गट ब राजपत्रित पदे हेही वगळलेलं आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातील वैज्ञानिक पदे हेही वगळलेलं आहे. 4चे 4 वगळलेत. असा ऑप्शन किती नंबरचा आहे? तर पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, पुढील 2 विधानापैकी कोणतं विधान योग्य आहे? ओके, योग्य असणारं विधान जे आहे तर या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमीच्या मंडळाचे अध्यक्ष संघ गृह सचिव असतात. बरोबर आहे का? बरोबर आहे. गृहखात्याची स्थापना सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामुळे झाली? नाही, हे चुकीचं आहे. फक्त अविधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि सरदार वल्लभभाई पटेल जे आहेत ते अखिल भारतीय सेवेचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. बरोबर? बरोबर. पुढचा प्रश्न, सेवांच्या निर्मितीबाबत जोड्या लावायच्या आहेत. कुठल्या सेवेची निर्मिती कधी झाली? बघा, राष्ट्रीय म्हणतोय, लेटेस्ट कुठली सेवा निर्माण झाली? IFS, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, त्याला IFOS असंही म्हटलं जातं. तर भारतीय अभियांत्रिकी सेवा कधी निर्माण झाली? 1892ला. भारतीय वैद्यकीय सेवा कधी निर्माण झाली? 1897ला. भारतीय शिक्षण सेवा कधी निर्माण झाली? 1906ला. आणि भारतीय कृषी सेवा इंडियन ॲग्रिकल्चर सर्व्हिस कधी निर्माण झाली होती? 1907ला. हे सगळं स्वातंत्र्याच्या अगोदरचं त्यांनी मुद्दाम विचारले. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. स्वातंत्र्यानंतर कोणत्या कोणत्या सेवा निर्माण करण्यात आल्या हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि कलम 312 सुद्धा तुम्हाला माहीत असलं पाहिजे. कलम 312नुसार राज्यसभेचा असणारा अधिकार सुद्धा तुम्हाला माहीत असला पाहिजे. हे लक्षात ठेवा, हे अतिशय महत्त्वाचं आहे. याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न, लालबहादूर शास्त्री प्रशासन प्रबोधिनी. ओके, त्याच्याबद्दल काय करायचं आहे तुम्हाला? सत्य विधान ओळखायचं आहे. तर पहिलंच विधान फक्त सत्य आहे. ही संस्था जुन्या चार्लेविले हॉटेलच्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती, मसुरी. खूप छान वाटतं, रोमॅन्टिक वातावरण तिथं असतं. आणि तेवढंच म्हणजे काय म्हणू आपण त्याला, प्रशिक्षण हे अधिकारी घेत असतात, IAS वगैरे. मजा वाटते तिथं. तुम्ही फोटो डंप केलेले तुम्ही पाहिलेच असतील. डंप म्हणजे एकदम असं टाकणं, बरोबर? तर काय काय चालतं याच्यावरती एक लवकरच आपण इंटरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करतो आहे. तो तुम्हाला चॅनलला दिसत, त्याच्यामध्ये स्टे ट्यून, चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन येऊन जाईल तुम्हाला. पुढचा प्रश्न, कोणत्या लेखापरीक्षणावर प्रशासकीय सुधार आयोगाने भर दिला आहे? लेखापरीक्षणावर कुठल्या भर दिला आहे? कार्यात्मक. वर्क महत्त्वाचा आहे, काम महत्त्वाचं आहे. तर कार्यात्मक लेखापरीक्षणावरती प्रशासकीय सुधार आयोगाने भर दिलेला आहे. बरोबर? पुढचा प्रश्न इथंच आहे. खालीलपैकी कोणती शिफारस ली आयोगाने 1923मध्ये आलेला हा ली आयोग आहे केलेली नाही म्हटलं आहे त्यांनी? नसलेली ओळखायचे. तर वैधानिक सनदी सेवा समाप्त केल्या, असं काय त्यांनी केलं नाही. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. ही शिफारस केली नव्हती. लोकसेवा आयोगाची स्थापना, उत्कृष्ट वेतन पॅकेज आणि सर्व सेवा वर्गीकृत करणं, तर या 3 शिफारशी केल्या होत्या. पर्याय क्रमांक 1 केली नव्हती आणि ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कशाचं लेखापरीक्षण मुख्य लेखापाल मुंबई यांच्याद्वारे केलं जातं? कशाचं लेखापरीक्षण केलं जातं? तर 4च्या 4 संस्थांचं. पर्याय क्रमांक 4. 1, 2, 3, 4 या सर्वांचं लेखापरीक्षण जे आहे तर मुख्य लेखापाल मुंबई यांच्याकडून केलं जातं. आणि या सगळ्या संस्था महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहेत, त्याच्यामुळे तोच करेल ना, बाहेरचा व्यक्ती कसं काय करेल? थोडंसं लॉजिक. आता तुम्ही म्हणणार जागतिक बँकेचे मदत प्रकल्प, त्याने राज्याला मदत केली ना, सगळ्या गोष्टी कोण करेल? हा मुख्य लेखापाल मुंबईच करेल ना. दॅट्स इट. सोपं उत्तर होतं. पुढचा प्रश्न, भारतात खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत प्रशासकीय अधिकाऱ्याने बजावलेल्या स्वेच्छा निर्णय अधिकाराचं न्यायिक पुनर्वलोकन होऊ शकतं? कधी होऊ शकतं असं त्यांनी विचारले. तर याच्यासाठी एकच याच्यातली अट लागू होते, निर्णय प्रक्रिया बरोबर झाली किंवा नाही हे पडताळण्यासाठी. दॅट्स इट. आता तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देत नाही तर कसं सोडवणार? बघा काय म्हटलं त्यांनी, प्रशासकीय अधिकारी, बरोबर, योग्यता, निर्णयाची योग्यता नाही, निर्णय प्रक्रिया महत्त्वाची आहे आणि त्याच्यासाठीच हे अधिकारी असतात. निर्णय प्रक्रिया बरोबर झाली की नाही हे पडताळण्यासाठी. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. पुढचा प्रश्न, मसुरीच्या बाबतीत हा प्रश्न आहे. अभ्यासक्रम चालवतात फाउंडेशनल कोर्सला कशाचं महत्त्व असतं? ओके, तर ते ज्ञान केंद्रित असतात. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पुढील 2 विधानापैकी कोणतं विधान खरं आहे किंवा बरोबर असणारं विधान आपल्याला शोधायचं आहे?
भारतीय पोलीस अकादमीला नाव सरदार वल्लभभाई पटेल वरून पडलं, जे भारताचे 1947 ते 1952 या काळात उपपंतप्रधान होते. काय करायचं आपल्याला? खरं आहे असं विधान शोधायचं आहे. तर हे सुद्धा चुकीचं आहे आणि हे सुद्धा चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3, कुठलंही विधान या ठिकाणी बरोबर नाही आहे. दोन्हीच्या दोन्ही विधानं चुकीची आहेत. आता पुढचा प्रश्न, हा प्रश्न थोडासा इंटरेस्टिंग आहे. याचं एक्सप्लेनेशन भाग 1 मध्ये दिलं आहे. 21 एप्रिल, दॅट्स इट. हा काय आहे? नागरी सेवा दिन. इथं 23 म्हटलं आहे, 24 कधीपासून सेलिब्रेट केला जातो हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. कारण उद्या तुम्ही प्रशासनात जाणार आहात आणि हे तुम्हाला माहीत असलंच पाहिजे. दॅट्स इट. थोडंसं गुगल करा. गुगल करण्यापेक्षा VJC स्टडीचा टेलिग्राम चॅनल चेक करा. तिथं तुम्ही नागरी सेवा दिन असं टाका. नागरी सेवा दिनाची सगळी माहिती एका ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. समजतंय? टाका चला आणि लगेच ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून द्या. पुढचा प्रश्न, राज्यघटनेच्या कलम 311 अन्वये सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. कुणाला? तर पर्याय क्रमांक 2, नागरी सेवकांना लहरीपणाने त्यांच्या पदावरून हटवण्यापासून. म्हणजे उगाच एखाद्या केंद्र सरकारला वाटलं किंवा राज्य सरकारला वाटलं की हा पदावरती नको आहे, म्हणजे काहीच कारण नसताना म्हणजे लहरीपणाने एखाद्याला पदावरून हटवता येऊ नये याच्या संबंधी जो निर्णय आहे तर त्याच्याबद्दल सुरक्षा प्रदान करण्यात आलेली आहे कलम 311 नुसार. पुढचा प्रश्न, ईस्ट इंडिया कंपनीच्या आरंभीच्या काळापासून खालीलपैकी कोणत्या सेवांचा दीर्घ इतिहास आहे? कुठल्या? मुलकी आणि वैद्यकीय सेवा. ओके, बघा, कृषी होती तर व्यवसाय नव्हतं त्याच्यामुळे ते चुकलं. अभियांत्रिकी होती, वन नव्हतं त्याच्यामुळे हे चुकलं. मुलकी होतं परंतु तांत्रिक नव्हत्या, त्या अभियांत्रिकी होत्या त्याच्यामुळे हे चुकलं. थोडंसं लॉजिक लावलं असतं त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं असतं. दॅट्स इट. पर्याय क्रमांक 1, कारण वनसेवा तर आत्ता स्थापन करण्यात आली 1966ला. दॅट्स इट, त्यामुळे ते गेलं. पुढचा प्रश्न, संघ लोकसेवा आयोगाने संपेरा SAMPERA नावाने एक प्रकल्प सुरू केला आहे ज्याचे खालील लाभ आहेत. संपेराचे लाभ काय आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अ, ब, क, ड. नोंदीच्या माहितीची वेगवान छाननी, प्रवेशपत्रांच्या अचूक जलद निर्मिती, प्रत्येक उमेदवाराची छायाचित्र, प्रतिकृती आणि हस्ताक्षर नमुन्यासह उपस्थित यादी आणि प्रतिरूपण गैरवर्तन असे मामले देखील बाजूला काढले जातात. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी पुन्हा एकदा जोड्या लावायचा प्रश्न आलेला आहे. तर जोड्या लावायच्या आहेत, लगेच आपण लावूया. मिडा हे संस्थेचं नाव आहे. तर याची स्थापना 1982 मध्ये झाली. यशदाची स्थापना 1990 झाली. लबासनाची स्थापना 1972 झाली आणि NAA ची स्थापना 1959 झाली. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. एक्स्ट्राची माहिती तुम्ही काय करायचं आहे, या तिन्ही संस्थांच्या वेबसाईट्स जाऊन चेक करायचे आहेत आणि त्याची जी माहिती मिळेल तर ती एका नोटबुकमध्ये न विसरता लिहून ठेवायची आहे. दॅट्स इट. आलं लक्षात? समजलं? हाचा तुमच्यासाठीचा वर्कबुक. ओके, पुढचा प्रश्न, यशदा खालील पदव्युत्तर पदविकांचं आयोजन करतं. कुठल्या करतं? तर शहरी व्यवस्थापन, ग्रामीण व्यवस्थापन आणि बालकामगार. पर्याय क्रमांक 3, आपत्ती व्यवस्थापनासाठी ते करत नाही. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, सार्वजनिक सेवेच्या अनुषंगाने भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीनुसार खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे? सार्वजनिक सेवेच्या बाबतीत सत्य असणारं विधान आपल्याला शोधायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. फक्त अविधान जे आहे तर ते सत्य आहे. हे प्रिंट काढल्यानंतर तुम्ही व्यवस्थितपणे हे विधानं वाचून घ्या. फक्त अविधान सत्य आहे. ब, क आणि ड. अविधान काय म्हणते बघा, संसद कायदा करून सार्वजनिक नोकऱ्यांकरता एखाद्या राज्यात अथवा केंद्रशासित प्रदेशात वास्तव्य कालावधीची अट घालू शकते. बरोबर आहे का? तर हे विधान बरोबर आहे. बाकीचे विधानं ब, क, ड ही तिन्हीच्या तिन्ही विधानं या ठिकाणी चुकीची आहेत. पुढचा प्रश्न, पायाभूत व जड उद्योगावर भरीव खर्च व सार्वजनिक क्षेत्र वाढीवर जोर कुठपर्यंत चालू होता? कधीपर्यंत चालू होता असं विचारले तर 8व्या योजनेपर्यंत. हा इकॉनॉमिक्सचा प्रश्न आहे. याचं उत्तर फक्त 3 लक्षात ठेवा. लखीना काय भूषवते? लखीना पॅटर्न तुम्ही ऐकलं असेल. याचं उत्तर तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात रुजू केलेली एक प्रशासकीय पद्धत आहे लखीना पॅटर्न. हे लडाख फिडाख काय नाही आहे, हे महाराष्ट्राशी संबंधित आहे. एक प्रशासकीय पद्धत आहे ती लखीना पॅटर्न, हे लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. थोडंसं डिटेलमध्ये पाहून घ्या. जर का तुम्हाला पाहायचं नसेल
तर VJC स्टडीचा टेलिग्राम चॅनलवरती लखीना पॅटर्न असं सर्च करा, तुम्हाला सगळी माहिती एका वन शॉटमध्ये मिळून जाईल. अखिल भारतीय सेवा नाही त्यांनी असं विचारलं आहे. तर पोस्टल सर्व्हिस ही केंद्रीय सेवा आहे, नॉट अखिल भारतीय सेवा. ओके, पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रशासकीय अधिकारी व लोकनियुक्त पदाधिकारी यांच्यातील समन्वयाबाबत अधिकाऱ्यांनी होय तर पदाधिकाऱ्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे. हे प्रसिद्ध उद्गार कोणाचे आहेत? तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी असं म्हटलं होतं की अधिकाऱ्यांनी होय म्हणायला शिकलं पाहिजे आणि पदाधिकाऱ्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे. ओके, म्हणजे काय होतं आहे का कोणी विचारलं तर ते काम होतं आहे, आणि पदाधिकाऱ्यांनी विचारलं म्हणजे आमदार खासदारांना विचारलं हे होतं आहे का, तर त्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे. यशवंतराव चव्हाण असं बोलले होते. पुढचा प्रश्न, संघ लोकसेवा आयोग राष्ट्रपतीला पुढील बाबीवरती सल्ला देतो. बरोबर असणारं विधान या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. बरोबर, कुठली विधानं बरोबर आहेत संघ लोकसेवा आयोगाबद्दल? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ, ब, क, ड. नागरी सेवा आणि पदांच्या भरती पद्धती संदर्भातील बाबी, भारत सरकारच्या अधीन काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अनुशासनबाबतची प्रकरणं, एका वर्षापेक्षा अधिक कालावधीच्या तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आलेल्या नेमणुका आणि त्यासंबंधीची नियमितता, सनदी सेवा आणि पदावरील नेमणुकीसाठी अनुकरावयाच्या तत्वासंबंधी. तर हेही बरोबर आहे. अ, ब, क, ड. पर्याय क्रमांक 4. म्हणजे UPSC काय काय करते हे जर का तुम्हाला पाहिजे असेल तर ही 4 विधानं तिथं तुम्ही लिहून यायची आहेत. ही विधानं बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, एखाद्या नवीन अखिल भारतीय सेवेची निर्मिती संसद केव्हा करू शकते? बरोबर असणारं विधान ओळखा. ओके, कलम 312 तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे आणि राज्यसभा तुम्हाला डोळ्यासमोर लगेच दिसली पाहिजे, कारण ह्या सगळ्या तरतुदी तिला आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ओके, खाली गेले. ब, राज्यसभेने उपस्थित असणाऱ्या आणि मतदान करणाऱ्या 2/3 सदस्याच्या पाठिंब्याच्या ठरावाद्वारे ती सेवा राष्ट्रहितास आवश्यक आहे असं घोषित केल्यासच संसदेला नव्या अखिल भारतीय सेवेची निर्मिती करता येते. म्हणजे तिथे सगळे अधिकार कोणाला आहेत? संसदेच्या वरिष्ठ सभागृहाला अर्थात राज्यसभेला हे सर्व अधिकार देण्यात आलेले आहेत. बरोबर, ब फक्त बरोबर आहे, अ, क आणि ड ही विधानं चुकीची आहेत. पुढचा प्रश्न, 1959 मध्ये कोणत्या संस्थेचं विलिनीकरण करून राष्ट्रीय प्रशासन प्रबोधिनी अकॅडमी मसुरीची स्थापना करण्यात आली? कुठल्या संस्थेचं विलिनीकरण केलं असं त्यांनी विचारले. तर 2 संस्था होत्या, अ आणि क. IAS प्रशिक्षण विद्यालय दिल्ली आणि IAS स्टाफ कॉलेज शिमला. ओके, शिमला आणि दिल्ली मसुरीत एकत्रीकरण करून राष्ट्रीय प्रशासन प्रबोधिनीची स्थापना करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती तरतूद संघ लोकसेवा आयोगाच्या स्वायत्त कार्यपद्धतीशी संबंधित नाही असं त्यांनी विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ, ब आणि ड. तर ही फक्त आहे क. संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष पद सोडून इतर सदस्यांना भविष्यात शासकीय सेवांमध्ये सेवा करता येते. दॅट्स इट. म्हणजे संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष त्यांना परत कुठंच काम करता येत नाही, परंतु इतर सदस्य जे आहेत तर त्यांना संघ लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष होता येतं किंवा राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष होता येतं. दॅट्स इट. क बरोबर आहे. अ, ब आणि ड ही विधानं चुकीची आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या सेवांचा समावेश अखिल भारतीय सेवेत होतो? अखिल भारतीय सेवा तुम्हाला इथं ओळखायच्या आहेत. बघा कुठल्या कुठल्या सेवा आहेत की ज्या अखिल भारतीय आहेत. तर भारतीय प्रशासकीय सेवा आहे का? आहे. भारतीय पोलीस सेवा आहे का? आहे. भारतीय वनसेवा आहे का? आहे. तर भारतीय विदेश सेवा ही केंद्रीय सेवा आहे, लक्षात ठेवा. केंद्रीय सर्व्हिस, सेंट्रल सर्व्हिस आहे. दॅट्स इट. विदेश सेवा, इंडियन फॉरेन सर्व्हिस. पुढचा प्रश्न, नरोना प्रारूप काय शिफारस करतं? तर सनदी सेवेतील पदोन्नतीची पद्धत. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकतं? कोण करू शकतं? तर 1 भारतीय संसद. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, कोणते नियतकालिक यशदा प्रकाशित करते? कुठलं नियतकालिक आहे? तर यशमंथन आणि अश्वत्था. यशमंथन आणि अश्वत्था. अ आणि ब. पर्याय क्रमांक 1. ओके, हे जे प्रशिक्षणाला गेलेत त्यांना हे चांगल्या प्रकारे माहीत असतं. यशदाची स्थापना जोडा लावला प्रश्न मागं आला होता. पर्याय क्रमांक 3 1990 झाली. आणि आजचा मेबी आपला शेवटचा प्रश्न आहे. भारतीय संविधानाच्या भाग 14च्या भागातील कलम 312 नुसार खालीलपैकी कोणाला
अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार आहे, तर तो संसदेला आहे. त्यातल्या त्यात संसदेच्या वरिष्ठ सभागृहाला. आता वरिष्ठ सभागृह कुठला आहे, तर राज्यसभेला एखादी अखिल भारतीय सेवा निर्माण करण्यासाठीचा ठराव सर्वप्रथम राज्यसभेने पारित करायचा असतो. ओके, तसाच तो अधिकार कोणाला आहे, भारताच्या संसदेला. दॅट्स इट. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर हा जो आजचा आपला टॉपिक होता प्रशिक्षण संस्था देशातल्या महत्त्वाच्या, तर त्याच्यावरती 2011 ते 2025पर्यंत MPSCने प्री आणि मेन्समध्ये विचारलेल्या प्रश्नांचं विश्लेषण या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे. याच्याबद्दल तुम्हाला अजून काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन्स असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्या प्रश्नाची उत्तर तिथं दिली जातील. सध्या VGS ई-स्टडी हा जो ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, तर MPSC आणि UPSCच्या बदललेल्या परीक्षा पद्धतीनुसार तुम्हाला मार्गदर्शन करतो आहे. सध्या हा प्लॅटफॉर्म 5 सोशल मीडियावरती उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, टेलिग्राम, व्हॉट्सअप या 5ही सोशल मीडियाच्या लिंक्स ज्या आहेत तर त्या तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VGS ई-स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.